if you do good work, hard work and consistency, sky is the limit. So WISE, the full form is Vani Saniketche W by Yevle Park, C is Chittorkar Balaji Group and E is Enterprise. तर if you see also आपण कसं टाकतो की WISE greater together. So we as a group always believe in like सगळे एकत्र वरती चला. बरोबर. like एवढं मोठं लँड पार्सल आहे and how can you be different? When I came back, then I realized की only technical knowledge is not enough. आणि शेवटी business आहे. You need to have finance knowledge, marketing, then your people management and all knowledge also important to start a business. मतलब take the business आहे. And then खूप आधी गडबड व्हायची, but after 17 your demonetization, GST, then your RERA came in place. Right. Consumerला पण safety वाटायला लागली. And I'm very happy that all of these came. Even if you're working with your father in the company, he's still your boss. Right, definitely. Because he started आणि आपल्याला काय गोष्टी कधी आपलं पण मन मारावं लागतं, कधी अंडरस्टँड करावं लागतं, कधी समजावं लागतं. If you want to go fast, go alone. But if you want to go big, go together. Correct. Nice. आणि सुनील शेट्टी सरांशी कसं होतं? हाऊ वॉज वर्किंग विथ हिम गेटिंग जेम ऑफ अ पर्सन. म्हणजे प्रॉपर म्हणजे जे बोलतात ना की म्हणजे ही इज अ बिग इन्व्हेस्टर ऑल्सो. आणि ते आम्हाला सांगतात की म्हणजे की तुम्ही मार्केटिंग असं करायला पाहिजे. तुम्ही राईट ना ॲट आवर हिंजेवाडी प्रोजेक्ट वी हॅव अ बायर ॲट 25 years. करेक्ट. तुम्ही त्या अमाऊंटला बुक केलेलं, आता प्राइस वाढली, आम्हाला वाढवून द्या, आम्हाला वाढवून द्या, असं नाहीच करू शकत. प्लस गव्हर्नमेंट चेंज झालं, फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल सिनारिओज असतात, खूप काय गोष्टीज असतात, मेनी फॅक्टर्स. आणि मग हे सगळं चालू असताना हाऊ डू यू जगल बिटवीन being ethical and also looking at profits? There are like only two recognized organizations for real estate, is Credai and Naretco. So it is like basically an organization where all the developers come and it is for the real estate. L&T कडे 25,000 लेबर शॉर्ट आहे. L&T कडे म्हणजे की शॉर्टेज आहे. तर आता सिमिलरली दीज वेंडर्सचं आता 1-2 प्रोजेक्ट्स होते, तिकडे लिफ्टचं मटेरियल आलं आहे, ॲडव्हान्स दिला सगळं आहे, बसवायला माणसंच नाही आहे. आधी इफ यू सी महाराष्ट्रामध्ये फॉर एक्झाम्पल टॉक अबाउट महाराष्ट्र, लेबर्स कम फ्रॉम आउटसाईड म्हणजे बिहार, MP तिकडे. बट आता तिकडे एवढी डेव्हलपमेंट इकडे काय यायचे ते, कारण की त्यांना मनी बेसिक. बरोबर आहे. तर आता तिकडे एवढी ऑपॉर्च्युनिटी आहे, तिकडे एम्प्लॉयमेंट वाढत आहे. आधी तिकडे एवढं नव्हतं, बट बिकॉज ऑफ आता तेवढं डेव्हलपमेंट तिकडे पण चालू आहे. सो दे हॅव ऑपॉर्च्युनिटी ओव्हर देअर. वाय वुड दे लीव देअर फॅमिलीज अँड कम हिअर? हाय नचिकेत, वेलकम टू काय बोलताय. थँक्यू. आणि थँक्यू वेळ दिल्याबद्दल. थँक्यू फॉर टेकिंग द इनिशिएटिव्ह कॉलिंग मी. नाही. मला बॉम्बे पुणे करत टाइम मिळत नव्हता, बिकॉज यू नो लाईक यू बिहाइंड मी करत मला खरं करायचं होतं पण मिळत नव्हतं. सो थँक्यू. येस, सो थँक्यू सो मच. कारण आपण एवढ्या दिवसांपासून ट्राय करतोय, रादर महिन्यांपासून, आणि फायनली वी हॅव नचिकेत येवले ऑफ पार्ट डेव्हलपर्स आपल्याबरोबर ऑन दिस पॉडकास्ट. तर नचिकेत, एकदा फक्त आमच्या ऑडियन्ससाठी कॅमेरामध्ये बघून एकदा फक्त तुझं क्विक इंट्रोडक्शन जर दिलंस तर दॅट वुड बी ग्रेट. सो बेसिकली हाय एव्हरीवन, thank you for calling me and I'm glad to be here. I always wanted to do a podcast, so I got an opportunity. So just a quick introduction, I am Nachiket Yole from Parth Developers. Parth was established in 1996 and we work in Pune, Mumbai, Navi Mumbai, and we are mostly into real estate residential sales. अमेझिंग. तर सुरुवातीपासून सुरू करू. 1996 पासून पार्ट डेव्हलपर्सची जर्नी जर आम्हाला सांगितलीस तर बरं होईल का? कारण का यू वर ॲज अ चाइल्ड देन वडिलांची बघत होतास, वडिलांची जर्नी बघत होतास. तर कशी सुरुवात होती, कसं सिच्युएशन होतं तेव्हाचा रिअल इस्टेटचा, आणि कसं या लाईनमध्ये आलात, जरा थोडंसं सांगितलंस तर बरं. So basically, like father started by the name of Sneha. So everything by Sneha in Pune was done by him. It was a partnership
firm, and it was established in 1989, and side by side Parth was established in 1996. Okay. So basically grandfather was a school teacher. So manje father is first generation, he did Okay. everything, this whole empire on his own. So he did his civil engineering, and then I remember him telling he started his career with, I forgot the builder's name, but with 500 rupees salary wow. back then. So over there he started the journey, and then he got an opportunity, and then he went to my grandfather, ki, "Arey, there's this opportunity, so I really want to start my own business." And then grandfather said, "I'm a school teacher, I don't have money. बरोबर to do." But he said, "You want to do ना." Then मग त्यांनी त्यांची पेन्शन मोडली. देन मग थोडे कझन्स आणि हे म्हणजे ग्रँड आजोबाचे कझन त्यांच्या थोडं घेतलं, अँड देन दे परचेस्ड लँड फ्रॉम दॅट मनी, अँड देन दे स्टार्टेड. दॅट्स हाऊ हिज रिअल एस्टेट जर्नी स्टार्टेड बेसिकली. अमेझिंग अमेझिंग. पण जेव्हा तू ही सगळी जर्नी बघत होता, कारण का सुरुवातीला खूप कष्ट असतात कुठल्याही लाईनमध्ये, आणि प्लस फर्स्ट जनरेशन असल्यामुळे वडिलांची ती जर्नी, आणि त्याच्यातनं तू काय इन्स्पिरेशन ड्रॉ करतोस आत्ता ॲज अ सेकंड जनरेशन? So inspiration basically for me, what I saw basically, like our background, like his background was nothing. Manje we were there were 12-15 people staying in one apartment. Manje like Ajji and grandfather used to tell me. So from there to come over here, like that's the inspiration. Manje like for me it is like nothing is impossible. If you do good work, hard work and consistency, sky is the limit. अमेझिंग अमेझिंग. मग तुझी जर्नी कशी स्टार्ट झाली, आणि काय तुला नेहमी रिअल इस्टेटमध्ये जायचं होतं का? कारण का यू वेंट टू UK टू स्टडी, आणि मग तिकडनं काय असं वाटलं की नाही बाबा रिअल इस्टेटच आहे की वेअर आय बिलॉंग, का हे आधीपासूनच कंडिशनिंग? So basically, luckily, I got everything, good education. Father, mother was very supportive. So father's thinking, the way he raised was, I did not get to see the world, or did not get to see things. So, I will give my children everything, and he gave us everything he could. So there was never any restriction. So we are vegetarians, for example. Yeah. I went to UK, तेव्हा नॉनव्हेज खा, तुला काय करायचं, but I did not eat. But example, so over there also फ्रीडम होतं म्हणजे. So there also की म्हणजे की हेच करायचं, engineeringच करायची असं कधी नव्हतं. But then from childhood I always saw land, buildings. I used to be with my father where I used to go. He used to talk about that, and I always had that passion for real estate. And then I always had that liking. So it was a no-brainer. After 10th I did my science, 11th, 12th, and I went to UK for civil engineering. It was like a no-brainer. I had liking. I wanted to do that. So that's why आणि मग त्याच्यानंतरचं ट्रान्झिशन कसं होतं का? कारण कमिंग बॅक टू इंडिया, इथे रिअल इस्टेट वेगळं आहे, तिकडे रिअल इस्टेट वेगळं आहे, तर काय डिफरन्स आहेत, म्हणजे जर तू सांगू शकलास? सो बेसिकली माय मेन रिझन टू गो ओव्हर देअर वॉज द टेक्नॉलॉजी अँड द वे पीपल वर्क लाईक दॅट. म्हणजे आय डिड नॉट गो फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह की रिअल इस्टेट तिकडे मला करायचं आहे और anything like that. Only it was mainly for exposure, and over here it is 4 years, over there it is 3 years. From first year you have hands-on experience. So manje first year only there was this total station where you had to do everything. So it was very practical knowledge. I've heard की तुम्हाला सगळं स्क्रॅच पासून तिकडे बांधायला लावतात. आणि म्हणजे द टोटल स्टेशन म्हणजे over here I was talking to my friends in India. So over here 3-4 students behind one total station. Over there only one. So you can actually see properly, and that hands-on knowledge what you get, the experience. Then AutoCAD I learned everything. Also they teach. Yeah. And the real estate market over there is basics are obviously the same. Your foundation, your concrete. But then त्यांची technology when there are more bricks or wood or thoda difference. But otherwise not much of a. So from UK. US is very different. Of course, but UK आणि इंडिया एवढं काही नाही. Wooden हे फाउंडेशन, पण नॉट फाउंडेशन, म्हणजे की स्ट्रक्चर्स असं थोडं डिफरंट मायन्यूट हे. करेक्ट. मग इथे आल्यावर मग हाऊ वॉज द स्टार्ट, काय कसं होतं? कारण का सेकंड जनरेशन प्लस वडिलांचे एक्सपेक्टेशन्स असतात, प्लस कसं आहे की अरे
वडिलांचा मुलगा आहे म्हटल्यावर मग कसं पहिला प्रोजेक्ट कुठला होता, काय होता, कशी जर्नी होती तुझी? So basically, thoda quick rewind before I Huh. came back. So after engineering, like when I used to come to India, I always used to go to the sites and की आता experience आहे तिकडे practical implementation इकडे करायला पाहिजे. So I used to go during summer vacation, and good summer vacation was like 3-4 months when I was studying in the UK. Then when I came back, then I realized की only technical knowledge is not enough. आणि शेवटी business आहे. You need to have finance knowledge, marketing, then your people management, and all knowledge also important to start a business. Matlab take the business ahead. So then I realized that, and I decided to do masters in business management. But they keller, and then I came back. Then when I came back, then first I was like ki there was a lot to take in. So for first year I had to settle in. की आय वॉज सीइंग की अरे आपलं कसा बिझनेस आहे, व्हॉट इज गोइंग ऑन, ऑल डिपार्टमेंट्स देणार 2 to 3 months आय सॉ की आपली काय प्रोसेस आहे. करेक्ट. And then later, then I spoke to father. Obviously, first gen, second gen, so they have done a lot of hard work. Right. They've come from 0 to 100 when there was nothing. Right. But today, age of technology, AI, we have a lot of things easily available. Right. Which weren't back then. Correct. There are more people, prices have gone high. So that generation gap is there. He is right in his way and I am right in my way. So that friction is always there, but it is good. Manje, if there's no one to question you, then you can go wrong. So it is good. So that happens. But that happens. Yeah. पण मग तो पर्स्पेक्टिव्ह डिफरन्स आणि कन्व्हिन्सिंग किंवा असं काही कुठले असं किस्से आहेत की ज्याच्यावर म्हणजे मतं वेगवेगळी असतात आपल्या Yeah, definitely. So he's like, why do you want to spend so much on marketing or how for example, like correct, we have like billboards and hoardings की लाख महिन्याला असतात. So त्यांचं perspective, like this is a very small example, but obviously he's on the same page now. But initially, नाही, यू कॅन एलॅबोरेट ऑन दिस का, कारण का बऱ्याच लोकांचे असे मतभेद असतात का, कारण का फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन असे पण बिझनेसेस आहेत आपल्याकडे आणि आपल्या पॉडकास्टवर आपण मेनली हेच डिस्कस करतो त्यासाठीच का, कारण का इवन इफ यू आर वर्किंग विथ युअर फादर इन द कंपनी, ही स्टील युअर बॉस. राईट, डेफिनेटली, बिकॉज ही स्टार्टेड आणि आपल्याला काय गोष्टी कधी कधी आपलं पण मन मारावं लागतं, कधी अंडरस्टँड करावं लागतं, कधी समजावं लागतं. सो मग हाऊ डज इट वर्क? So basically, like initial years we had a lot of friction. Then later we realized, Came on the same page. And with so much of experience, like like not letting him be a part is like would be madness. I have seen many second gen की ठीक आहे, नाही जमत आहे, तुम्ही तुमचं करा, आम्ही आमचं करतो. And there are so many big developer houses who are separated. Brothers also they first gen, second gen, but I don't want to do that basically. See, he is like with so much of experience, like he will always be there to guide you. Right, wrong is secondary, and when he questions, so like you have to answer. Like so basically then what me and my brother, like we came up ki ata shorty, like our plan is to list the company in the near future. We will have our shareholders, we will have our board will always tell you, ask you questions. You have to put every proposal in front of them and explain ki what are the pros, cons. So we decided he is the board, so we kept him on the board and he is the chair. So whatever you want to do, this is there, asa ahe, and you give us the chance, you see the results. If not, then we'll take a call. So now we are taking it result based. Yeah. त्याप्रमाणे म्हणजे तुम्ही ते व्हॅल्युएशन करतात तसं प्रमाणे. And every week we have a review meeting की काय चाललंय काय नाही. Then he guides. So now he's like, you do, if you need any support, I will support you. ओके. तेव्हाचं रिअल इस्टेट मार्केट म्हणजे 96 टू आता आपण म्हणू 2015-16 आणि 2015-16 नंतरचं रिअल इस्टेट मार्केट काय ड्रास्टिक चेंज आहे, कारण का तुम्ही पुण्यात पण काम करतायत किंवा वर्किंग इन मुंबई, नवी मुंबईमध्ये पण प्रोजेक्ट्स आहेत, तर काय तू ओव्हरऑल फ्रॉम युअर पर्स्पेक्टिव्ह? See, to be honest, my perspective, like just to keep it short, you can keep it long. तेव्हा it was very different back then, and there were few developers. Correct. पण म्हणजे it was like की एवढं organized sector नव्हतं. But now today it has become very organized and there are many listed players. आधी listing a real estate company was म्हणजे अरे
कसं करणार, इट इज अ प्रोजेक्ट बेस, हे आहे आपलं बिझनेस आहे, हाऊ विल यू लिस्ट इट, कंटिन्युअस रेव्हेन्यू अँड ऑल ऑफ दॅट. देयर आर मेनी different aspects, but today it has become very organized. All you name all the big developers, like they are listed. Other big family houses also have come, your Adani, then your Raymond, like Correct. so many, like your Mahindra, Tata, Godrej and all, Godrej. So they have come, so it has like they are not mad to enter real estate. So now it has changed, and after 17 it became more organized and all the, म्हणजे आधी कसं होतं की डेव्हलपर असा आहे तसा आहे, अँड देन खूप आधी गडबड व्हायची. बट आफ्टर 17 युअर डिमॉनिटायझेशन, GST, देन युअर रेरा केम इन प्लेस, कन्झ्युमरला पण सेफ्टी वाटायला लागली. अँड यू नो आय एम व्हेरी हॅपी दॅट ऑल ऑफ दीज केम. म्हणजे दोज पीपल हू वॉन्ट टू डू गुड वर्क ना, त्यांना मग ऑपॉर्च्युनिटी आली. बरोबर. नाहीतर बाकीच्यांच्यामुळे म्हणजे ते कधी म्हणजे अरे डेव्हलपर असं वेडा बनवतो, ते सगळं इमेज आता खूप कमी झालं आहे. पीपल आर ट्रस्टिंग, आणि त्यांच्यासाठी एवढं हे आहे लाईक युअर रेरापासून लाईक ऑल द थिंग्स विच हॅव बीन इम्प्लिमेंटेड फॉर देम ओनली. अँड नाव लाईक मुव्हिंग फॉरवर्ड ऑल्सो इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री. तुमचं आता पॉप्युलेशन पण वाढतं आहे, ऑपॉर्च्युनिटीज एवढ्या आहेत, इकॉनॉमी आपली एवढी वाढते आहे, सो लोकांना घरं लागणारच आहे. आधी इफ यू सी, आधी अ पर्सन टू बाय अ हाऊस वॉज 35 to 40 मध्ये, अँड बरोबर पुढे. राईट नाव ॲट आवर हिंजेवाडी प्रोजेक्ट वी हॅव अ बायर ॲट 25 years. सो आता हा सेगमेंट पण वाढला आहे. देर इज मोर इन्कम अँड पीपल आर वॉन्टिंग देअर ओन होम. राईट. सो रिअल इस्टेट आतापासून लाईक हॅव लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आणि इट इज गोइंग टू ग्रो ओनली. सो इन शॉर्ट लाईक इफ यू हॅव अ गुड प्रॉडक्ट, यू गिव्ह गुड कस्टमर सर्व्हिस, तुम्हाला कधी काय होणार नाही. अँड एव्हरी बिझनेस हॅज अ सायकल. तुम्ही शेअर मार्केट घ्या, कुठल्या अप डाऊन तर होतातच. बरोबर आहे. So if you have all these values and your quality and customer services set, you will never be in problem. अमेझिंग. तर तू रिअल इस्टेट मार्केट आत्ताचं किंवा रॅदर पोस्ट कोविड म्हणून, तर हे कसं डिस्क्राईब करशील का? कारण का माझ्या एक्सपिरियन्समध्ये जी लोक जास्त रेंटेड फ्लॅट्स होते त्यांना कोविडमध्ये रिअलाईज झालं की बाबा आपल्याला आता रेंटेड नाही चालणार का, कारण का मला काय झालं तर माझ्या फॅमिलीचं काय होईल. तर त्याप्रमाणे पीपल स्टार्टेड इन्व्हेस्टिंग मोर किंवा दे स्टार्टेड दे टूक द रिस्क ऑफ बाईंग देअर ओन फ्लॅट्स. करेक्ट. तर तसा एक चेंज झाला. तर पोस्ट कोविड काय बघतोयस तू सिनारिओ? यू ॲब्सोल्युटली राईट. म्हणजे कोविडमध्ये जे रेंटल होते, कारण की सी शेवटी लँडलॉर्ड वॉज ऑल्सो रॉंग, इवन दीज पीपल वन रॉंग. बरोबर. लँडलॉर्ड बोलायचा तुझं रेंटवर आहे, माझं घर कसं चालणार, मी फ्लॅट रेंटवर दिलं आहे, मला रेंट कसं चालणार. तो बोलतोय मलाच सॅलरी मिळत नाहीये, सगळं द होल वर्ल्ड इज शट, मी तुला कुठनं रेंट देऊ. बरोबर. अँड देन देअर वॉज लॉट ऑफ हे म्हणजे टू अँड फ्रो फ्रिक्शन, आणि मग नंतर थोडे तर लोक तर बाहेर रस्त्यावर आले होते इन कोविड बेसिकली. अँड देन पीपल रिअलाइज द इम्पॉर्टन्स ऑफ ओनिंग अ होम. मग त्याच्यानंतर यु नो लाईक दॅट जो रेंटलचा होता तो बायर बाय करायला गेला. आणि मोर देन दॅट की वेन यू आर लॉक्ड in 4 walls, if you had 2 bedrooms only or 1 bedroom, people realize the need for space. करेक्ट. तुमचं बॅल्कनी घ्या, स्पेस घ्या, आणि मग नंतर पीपल हॅव स्टार्टेड की नाही मला मोठं घर पाहिजे आहे. मग एक म्हणजे 1 small corner room for your office or working space or you know meditation room or your हे असं. सो दे रिअलाइज ऑल ऑफ दॅट. सो पीपल आर नाव गोइंग फॉर बिगर हाऊसेस ऑल्सो. म्हणजे सेपरेट रूम लागायला लागले वर्क फ्रॉम होम साठी पण वगैरे असेल काही का असेल, और रॅदर बिग स्पेसेस ऑल्सो. ते असं यू फेल लाईक म्हणजे व्हेरी असं क्लॉस्ट्रोफोबिक की म्हणजे. सो पीपल रिअलाइज दॅट ऑल्सो. राईट. नाही का हा प्रश्न काय आहे, कारण का जेव्हा पार्ट डेव्हलपर्सची लेगसी आपण बघतो की स्टँड अलोन बिल्डिंग्स, कारण का आधी प्रभात रोड किंवा इकडे ज्या बिल्डिंग्स आहेत तुमच्या भांडारकर रोड, मॉडेल कॉलनी असो, त्यानंतर जो ऑल ट्रान्झिशन इन टू सोसायटी बेस्ड मॉडेल, त्यानंतर आता कमिंग इन टू अ बिग टाउनशिप, मिनी टाउनशिप्स म्हणू शकतो आपण त्यांना, त्या दॅट काइंड ऑफ प्रोजेक्ट. तर यातलं फरक तू कसा करतोस का? कारण का स्टँड अलोन बिल्डिंगचा जास्त काही स्कोप नसायचा तेव्हा, की एक बिल्डिंग हे रिडेव्हलपमेंट केलं झालं बाबा त्याच्यामध्ये, मग देन मुव्हिंग इन टू सोसायटी अँड देन नाव मिनी टाउनशिप्स. का? कारण का वी आर गोइंग टू टॉक अबाउट वाईस. तर जर तू या तिन्ही गोष्टीचं आम्हाला सांगू शकलास. सो बेसिकली असं काय सेट नाही आहे की म्हणजे आम्ही हे असंच करणार का, हेच तिकीट साईज करणार का, हाच एवढा लँड पार्सल का स्टँड अलोन बिल्डिंग. इट इज अपॉन ऑपॉर्च्युनिटी, दॅट टाइम व्हॉट पोझिशन वी आर इन, अँड
how to go about things. And standalone buildings will always be in our portfolio because it is a quick turnaround. Correct. तुमचं म्हणजे स्टँडअलोन बिल्डिंग तुमचं परमिशन आणि खूप कमी लागतात, AC लागत नाही, अँड विदिन 24 to 30 months you can be out, and it is very good for your portfolio, and there you can focus on good quality homes. Everywhere we have to focus on good quality homes also. आणि मग त्याच्यानंतर then second perspective is like 3-4 buildings like a society. It is like if आता लँड खूप स्केअर्स आहे, बट इफ देर अ गुड ऑपॉर्च्युनिटी यू गेट गुड रेट, यू कॅन गिव्ह मोर ॲम्युनिटीज, अँड देन टाउनशिप अगेन दॅट यू नो दॅट नाव दॅट वी आर सेईंग की आपल्याला की खूप छान करायचं आहे, वी हॅव टू सेट लाईक वी हॅव टू लिस्ट अँड वी हॅव टू सेट अ स्टँडर्ड. देन दीज बिग प्रोजेक्ट्स यू हॅव टू डू. They people have to see ki what is our vision, where we want to go, and once we deliver this, people will automatically start coming and like buying houses with us more. करेक्ट. आणि मग मिनी टाउनशिपचे काय चॅलेंजेस आहेत? कारण का काय वी गोइंग टू टॉक अबाउट वाईस. सो हाऊ डज अ प्रोजेक्ट लाईक दॅट कम इन टू रियालिटी? So it obviously has its own problems or opportunity rather. I don't believe in problems. It's like always opportunity. It is always learning lesson. Right. Problems कधी नसतात, ते तुम्ही काही ना काही तुम्हाला शिकवतातच. सो आता वाईसचं एक्झाम्पल घेतलं, सो इट इज 11 acres, 11 towers, and it is like 35 floors. आणि आता 35 floors habitable floors, म्हणजे if you see there are 5 parkings then 35. Okay. तसं बघितलं तर 40. सो इट इज. आणि आता पुण्यामध्ये आत्ता रिसेंटली दीज फ्यू इयर्समध्ये तुमचे हाय रायझेस आले आहेत. सो फर्स्टली द मेन थिंग इज की हाय राईज आहे तर कसं काय होणार, कसं आपण कन्स्ट्रक्ट करणार, द टेक्नॉलॉजी, अँड देन इवन युअर लेबर सेफ्टी, बिकॉज समवन टू वर्क ओव्हर देअर ऑन दॅट हाईट. सो ऑल दीज चॅलेंजेस लाईक वी टुक इन टू कन्सिडरेशन. देन लाईक एवढं मोठं लँड पार्सल आहे, अँड हाऊ कॅन यू बी डिफरंट, बिकॉज देर आर मेनी अदर डेव्हलपर्स ऑल्सो हू हॅव लाईक अ गुड हे साइजेबल लँड पार्सल, बट देन हाऊ कॅन यू बी डिफरंट, व्हॉट मोर कॅन यू गिव्ह. सो प्लॅनिंग टूक enormous amount of time, and for me I think planning तुम्ही छान केलं आणि एक्झिक्युशन होऊन जातं. सो प्लॅनिंग यू हॅव टू मेक शुअर इट इज like very nice, and how you can stand out, what more you can give. Because everyone is giving 4 walls. Why should people come to Parth? Why should people come to you? Why should they buy a house with you? So you have to take into consideration all these things. So tasach we had like approximately 12 permutation combination of designs. असं लँड पार्सल असेल, अशी बिल्डिंग करू, मध्ये अम्युनिटीज करू, असे ठेवू किंवा असे ठेवून असे करून फायनली नाव आता आपलं असं आहे, मध्ये अम्युनिटीज, असे एक सेकंड फेज आहे, मागे अम्युनिटीज, आणि मागे अजून ओपन स्पेस आणि ओपन स्पेस. सो असं म्हणजे इट टुक like a lot of thinking behind it, and then finally we came up with. And वाईसच्या बाबतीत सांगशील की व्हॉट इज वाईस? का? कारण का पीपल आर सीइंग ऑल द होर्डिंग्स राईट नाव. सुनील शेट्टी सर आहेत त्याच्यावर, अँड एव्हरीवेअर यू सी इन पुणे दोज ॲड्स. सर या मला वाईसचं एक तर फुल फॉर्म सांगशील, आणि हाऊ दिस ग्रुप ऑल्सो केम टुगेदर फॉर सच अ बिग मॉन्युमेंटल प्रोजेक्ट? So basically our forte, like father's dad's forte, is like land licensing. So land होती, and then later like the सानिकेतचे जे वाणी आहे पुरकर, ते पण होते, अँड सानिकेत आणि हे आपले चितोडकर त्यांचा एक प्रोजेक्ट चालू होता, अँड वी ऑल आर फॅमिली फ्रेंड्स. तर असे आपले 2-3 लँड पार्सल्स होते, बावधान being the first one where we start the execution immediately. सो देन लेटर वी रिअलाइज की रिअल इस्टेट आता खूप पुढे जाणार आहे, आणि इट इज नॉट कप ऑफ टी फॉर 1 person. बरोबर. आता करत आहे तर की एव्हरी वन हॅज द्या ओन फॉर्टे. कोणाचं लँड आहे, कोणाचं लिगल आहे, लायसनिंग, सेल्स, मार्केटिंग, कन्स्ट्रक्शन, प्रोक्युअरमेंट, निगोसिएशन, अँड रिअली की आता प्रोजेक्ट डेव्हलप करायचा एवढा मोठा, आणि अजून ऑपॉर्च्युनिटीज आले तर आपण अजून करू शकतो. सो इट इज नॉट 1 person थिंग, द मोर द मेरियर. करेक्ट. ऑपॉर्च्युनिटी पण एवढी आहे, अँड इट विल बी अ गुड हेल्पिंग हँड ऑल्सो फॉर एव्हरी वन. सो दॅट्स हाव तेव्हा देन वी केम अप की वी विल स्टार्ट दिस वाईस ब्रँड, वेअर वी ऑल विल कम विथ ऑल आर पॉवर्स म्हणा किंवा ऑल आर एक्सपर्टीज म्हणा, अँड वी विल एक्झिक्यूट दिस प्रोजेक्ट. सो वाईस द फुल फॉर्म इज वाणी सानिकेतचे W, Y येवले पार्थ, C is चितोडकर बालाजी ग्रुप, अँड E is एंटरप्राइजेस. तर इफ यू सी ऑल्सो आपण कसं टाकतो की वाईस ग्रेटर टुगेदर.
सो वी ॲज अ ग्रुप ऑलवेज बिलीव्ह इन लाईक सगळे एकत्र वरती चला. बरोबर. हा, की म्हणजे असं नाही की म्हणजे तुम्ही हे देर इज अ लॉट फॉर एव्हरी वन की अरे ते मीच करणार त्याला नाही करू देणार, तसं नसतं. की आता इफ यू सी एव्हरी वन एकत्र येऊन पुढे जायचंय. हा, बरोबर. इफ यू वॉन्ट टू गो फास्ट गो अलोन, बट इफ यू वॉन्ट टू गो बिग गो गो टुगेदर. टुगेदर. करेक्ट. तसं नाईसली सेड. बट काय वाईसचं असं दॅट पर्सनली एक्साइट्स यू द मोस्ट? काय, कारण का सच अ बिग ह्यूज प्रोजेक्ट आहे. त्या बाबतीत तर आपण बोलूच, पण असं काय एक गोष्ट आहे की दॅट यू नो पर्सनली एक्साइट्स यू अबाउट इट? पर्सनली एक्साइट्स मी इज आम्ही सगळ्यांनी एवढं डिझाईन आणि याच्यात प्लॅनिंगमध्ये टाईम दिला आहे. आता एक्झिक्युशनमध्ये बघतो आहे, सेल्समध्ये बघतो आहे. व्हॉट एक्साइट्स मी इज ना, जे आम्ही सांगतो ना लोकांना हे एवढं आहे, आय एम जस्ट वेटिंग की ते 5-6 वर्षात जेव्हा प्रोजेक्ट संपेल, आर विजन कम्स इन टू रियालिटी, मग लोकांना दाखवतो की व्हॉट प्रॉडक्ट दिस इज. म्हणजे दॅट एक्साइट्स मी. आय एम जस्ट वेटिंग की रोज फुल गिव्ह इन माय बेस्ट, एक्झिक्यूट करा, आणि जेव्हा तो फिनिश प्रोडक्ट येईल आय एम जस्ट वेटिंग फॉर दॅट. लवली. का, कारण का आय हॅव सीन द सॅम्पल फ्लॅट्स अँड वॉट differentiates for me was the size of the rooms that you have given. Correct. I mean, एवढी मोठी 4 BHK वाला जो आहे, त्यात डेन रूम आहे, त्याच्यामध्ये वॉक इन वॉर्डरोब आहे मेन रूमला, म्हणजे इट्स ह्यूज स्पेस, आणि किचन दे आर सो बिग. काय हे, अशी काय संकल्पना आहे आणि काय असं म्हणजे काय वेगळा थॉट काय आहे याच्यामध्ये? कसं आफ्टर कोविड पीपल स्टार्टेड रिस्पेक्टिंग more space. They found ki ki the need for more space, bigger apartments, and they were ready to go beyond a little budget also if they get space. Right. आणि कसं नाही, सो वी वॉन्टेड टू प्रोव्हाइड दॅट की स्पेस, तुम्ही शेवटी घर आहे तुमचं, तुम्हाला यू नीड टू हॅव दॅट गुड स्पेस. अँड देन वी डिझायनिंगमध्ये लाईक आय टोल्ड यू वी स्पेंड टाइम ऑल्सो. सो वेन यू एंटर यू सॉ की इमिजिएटली गेस्ट रूम होती. बरोबर. हा, करेक्ट. अँड दॅट इज ऑन स्वीट, गेस्ट रूम विथ इट्स ओन अटॅच्ड वॉशरूम. तर एंटर केलं की गेस्ट रूम, मग त्याच्यानंतर तुमचं लिव्हिंग, डायनिंग, बॅल्कनी, मग किचन, आणि मग बाकीचे 3 रूम्स. सो द थॉट बिहाइंड दिस वॉज की एंटर केल्या गेस्ट रूम, आणि आपली फॅमिली सगळ्यांना त्यांना प्रिव्हसी पण मिळते, गेस्ट रूम मध्ये ते त्यांचं असतात. नाहीतर रात्री, आणि वी हॅव गिव्हन लाईक एव्हरी बेडरूम 1 वॉशरूम अँड 1 कॉमन बाथरूम ऑल्सो. करेक्ट. की म्हणजे नाहीतर कसं आधी कसं असायचं की म्हणजे 2 मध्ये 1 कॉमन असायचं, गेस्ट रूमला पण असायचं, मग रात्री ते यायचे आणि देन ते तुमचं प्रिव्हसी हे व्हायची, आणि मग नंतर मग तुम्ही गेस्टला पण बोलायला हेजिटेट करायचे. सो नाव दॅट वॉज अ थॉट प्रोसेस बिहाइंड ऑल ऑफ दिस, अँड दॅट्स वाय असं आम्ही डिझाईन केलं अँड गिव्हिंग मोर स्पेस. अमेझिंग. पण मला एक सांग, द काइंड ऑफ मॉडेल ऑल्सो आय हॅव सीन फॉर द 11 टावर्स, इट हॅज बीन व्हेरी युनिकली डिझाईन्ड. का, कारण का आजकाल जर तू बघितलंस, जे आता मुंबईचे बिल्डर्स पुण्यात येतात साधारण, तर ते कसे एक रेक्टँग्युलर शेपमध्येच, करेक्ट, टिपिकल कन्स्ट्रक्शन जे मुंबईमध्ये असतं. मग ते देन व्हॉट हॅपन्स इज एव्हरीबडी हॅज अ व्ह्यू टू एव्हरीबडीज होम, which is a bit, invasion of privacy, which I feel. So how have you all avoided that in Vice? आणि काय युनिक आहे त्या डिझाईनमध्ये? कारण का I have seen there's lot of open spaces, lot of recreational areas, आणि त्याच्यावर खूप जास्ती फोकस आहे. ॲब्सोल्युटली. तर काय आहे याच्या मागचं कारण? तर म्हणजे लाईक आय टोल्ड यू 12 परम्युटेशन कॉम्बिनेशन केले, अँड इफ यू सी लाईक एव्हरी अपार्टमेंट हॅज अ व्ह्यू, आणि नॉट इन टू अदर्स हाऊस. की म्हणजे आता आपण हे असं क्रिस क्रॉस केलं आहे, असं केलं आहे, सो दिस बिल्डिंगचे लोकांना अम्युनिटीजचा व्ह्यू आहे, स्विमिंग पूलचा आहे, मागे बॅक साईडचा आहे, त्या टावरला तिकडचा आहे, मागच्या अम्युनिटीजचा जो हा फेज आहे त्यांना मधला व्ह्यू आहे, प्लस समोरचा व्ह्यू आहे, म्हणून तो असा डिझाईन केला. दॅट वॉज अ थॉट प्रोसेस की आम्हाला सगळ्यांना, नाही तर कसं तिकडे कसं प्रीमियम म्हणजे की ज्याला स्काय म्हणजे वेगळा व्ह्यू असेल तर त्याला जास्त रेट अँड ऑल, बट वी वॉन्टेड टू गिव्ह एव्हरी वन दॅट प्रीमियम व्ह्यू फिलिंग, किंवा म्हणजे नॉट इन्व्हेडिंग अदर्स प्रायव्हसी, किंवा तुला तो दुसऱ्याचा फ्लॅट दिसतो आहे तसं डिझाईन केलं म्हणून. अमेझिंग. आणि सुनील शेट्टी सरांशी काय, कसं होतं, हाऊ वॉज वर्किंग विथ हिम, गेटिंग ऑन द ब्रँड? अमेझिंग. ही इज म्हणजे ही डझंट ड्रिंक, ही डझंट लाईक नॉनव्हेज, नो स्मोक, नथिंग. नॉनव्हेजचं माहीत नाही, बट ड्रिंक अँड स्मोक तर करत नाही. अँड जेम ऑफ अ पर्सन, म्हणजे प्रॉपर, म्हणजे जे बोलतात ना की म्हणजे ही इज अ बिग इन्व्हेस्टर ऑल्सो. आणि ते आम्हाला सांगतात की म्हणजे की तुम्ही मार्केटिंग असं करायला पाहिजे, तुम्ही हे असं करायला पाहिजे. ही इवन बॉट अ फ्लॅट विथ अस फॉर दॅट रिझन. त्याला एवढं आवडलं लेआउट. अँड देन
आमच्या मार्केटिंग टीमने त्यांना काही इनपुट्स दिले होते, ते बोलले नाही प्रोडक्ट विकायचा आहे ना, मी सांगतो तुम्हाला कसं आहे, बिकॉज आय रिअली लाईक द प्रोडक्ट. सो ही वॉज डुईंग हिज ओन थिंग्स ऑल्सो. म्हणजे ही असं कामासाठी म्हणजे पैसे मिळतात हे असं नाही, ही ऍक्च्युली हेल्प अस, गेव ॲडवाईस असं. आणि जेव्हा क्रिएटिव्ह अप्रूव्ह करायचे असतात ते त्यांच्याकडे जातात, ते पर्सनली चेक करतात की हे असं आहे ठीक आहे, ते ॲडवाईस पण देतात, नाही मला वाटतं ना हे चालणार नाही, हे कलर कॉम्बिनेशन नाही आहे, तुम्ही हे असं करा. म्हणजे ही इज दॅट डेडिकेटेड टू हिज वर्क अँड जेम ऑफ अ पर्सन. लवली. तर काय व्हॉट न्यू थिंग्स कॅन बी सी इन वाईस इन टर्म्स ऑफ अम्युनिटीज, terms of facilities, or what कारण का this can be a ad that we can do putting your piece. So I might have that from Nachiket himself, so if you can say that something like that So basically like we tried to be better, give how much ever we can, and we did. There are like 60% open space. मागे आम्ही एक क्लब हाऊस दिला आहे 4 floors. त्याच्यात वी आर गोइंग टू गेट co-working, cafe, home theater, only for our people. You name the amenities and we have it. Take your pickleball, your mini golf, your pets area, your tennis, then your badminton. By the way, आम्ही indoor badminton court देतो, कोण देत नाही, प्रॉपर डबल हाईटचा. Okay. So there's like you name like the amenities we have it, cricket, football, सगळं दिलं आहे. देन वी हॅव वन ओपन स्पेस की 2 floors आहे, त्याच्यात तुमचं म्हणजे रेस्टॉरंट आणि हे केटरिंग करू शकतो, आणि पुढे 5000 स्क्वेअर फीटचं ओपन स्पेस. तर असं पण दिले, मग कोणाला कधी काय फंक्शन करायचं असेल तर कुठे बाहेर कशाला जायचं. तिकडे आम्ही 2 रूम्स पण दिले आहेत की म्हणजे कोण गेस्ट आले ते राहू शकतात, किंवा कुठले कोण ड्रायव्हर वेवर असतात तर त्यांच्यासाठी पण हे तसं पण दिलं आहे. प्लस आम्ही आता वी हॅव 1500 अपार्टमेंट्स, सो वी गिव्हन 2 ऑफ एव्हरीथिंग. तिकडे बॅक सेट ऑफ अम्युनिटीज पण आहे आणि पोडियमवर पण आहे. सो वी हॅव 2 स्विमिंग पूल्स ऑल्सो, वी हॅव 2 जिम्स ऑल्सो. म्हणजे आता जेव्हा सगळ्यांच्या सुट्ट्या असतील किंवा वेकेशन असेल तर एव्हरी विल बी देअर. अँड देन 1500 लोक, आणि जर फॉर एक्झाम्पल समजा एकत्रच आले correct. It will be so crowded and it's not nice. People don't think of these things. So we thought about how much ever we could and we gave everything as much as possible. Amazing. आणि बावधन ॲज अ लोकॅलिटी का कारण का सेंटर ऑफ पुणे, हार्ट ऑफ पुणे आता आहे बावधन का, कारण का पूर्वी तर आपण म्हणायचो एक्सपॅन्ड झाले, पूर्वी आपण लॉंग ड्राईव्ह जायचो बावधन पर्यंत, जंगल होतं चांदणी चौक पर्यंत पुणे संपायचं. अँड नाव आता जसं भुगाव डेव्हलप झालं तर लोक भुगावलाही बावधन म्हणतायत, पौड रोडला बावधन म्हणतायत. तर बावधनचं स्पेशालिटी आणि काय वैशिष्ट्य आहे ते तू सांगू शकशील? तर आता आय थिंक लोधा स्टार्टेड दॅट ट्रेंड बेसिकली, की ते कफ परेड होतं, त्यांचा प्रोजेक्ट कुठे होता, मग तुमचं आता अपर म्हणजे आता कोरेगाव पार्क अॅनेक्स किंवा हे अॅनेक्स अँड अपर करत करत तसं हे पीपल, इट वॉज लाईक अ मार्केटिंग थिंग. बट व्हॉट आय पर्सनली बिलीव्ह इज की जे आहे ते आहे, अँड आर प्रोजेक्ट इज इन बावधान. सो वी हॅड टू मार्केट इट ॲज सेंट्रल बावधान, बिकॉज 7-8 किलोमीटर पुढे पण ते भुगामध्ये पण दे आर मार्केटिंग ॲज बावधान. सो बट दॅट्स वाय वी आर मार्केटिंग इट ॲज सेंट्रल बावधान, की इट इज ॲक्च्युअली इन द हार्ट. की तुमचा प्रॉपर सिटी आहे. सिटी आधी तुमची फक्त कशी हे सिटी होती, मग शिवाजीनगर झालं, मग औंध बाणेर झालं, आणि आता तुमचा हायवे पर्यंत इज द सिटी, कारण की युअर अदर लिमिट्स हॅव गॉन अप टू भुगाव, त्याच्या पण पुढे या साईडला आता हायवे पर्यंत पोहोचलोय आपण. बेलमॉन्डो कुठे आहे, रावेत, किवळे, आणि इव्हन आता उर्से पण थोडं हे आलंय. सो सिटी हे सेंटर आहे, अँड मेनली द ऍक्सेसिबिलिटी, की तुम्हाला सिटीत यायचं आहे इकडे आहे, तुम्हाला इकडनं हायवेला लागायचं, बॉम्बेला जायचं आहे, महाबलेश्वर, बँगलोर जायचं आहे. सो यु नो इट ऍक्च्युअली लाईक द काय बोलतात त्याला हार्ट. करेक्ट. आणि सो ॲज कम्पेअर्ड टू अदर प्रोजेक्ट, जसं तू आता म्हटलास बेलमॉन्डो आहे, अदर जसे टाउनशिप प्रोजेक्ट्स आहेत, हाऊ कॉम्पिटेटिव्ह ऑर व्हॉट डिस्टिंग्विशेस वाईज फ्रॉम दीज प्रोजेक्ट्स? सी टू बी ऑनेस्ट, कॉम्पिटिशन इज गुड, बट आय डोंट कन्सिडर कॉम्पिटिशन ॲज कॉम्पिटिशन. की जे काय आहे ना, माझं हे आहे की गिव्ह द बेस्ट, दॅट इज द थिंग. म्हणजे असं आय डोंट कम्पेअर की असं काय सांगता येणार नाही. अँड वॉट एव्हर बेस्ट आय हॅव, like we have tried to give, we have given, and we always learn from our past projects, take feedback, and we try to improve. So hey, asa hai, Belmondo is very good. Even I would like to have a house over there. म्हणजे it's good, everyone healthy competition is good in its way.
So it's good. So we try to set our benchmark up and up with every project basically. अमेझिंग. सो नचिकेत, आपण बोललो वाईसच्या बाबतीत, आपण बोललो तुझ्या जर्नीच्या बाबतीत, आपण बोललो की कसं रिअल इस्टेट मार्केट आत्ता ग्रो होतं आहे. पण जे स्काय स्क्रेपर्स बघतो आपण, मोठे मोठे फॅन्सी बिल्डिंग्स बघतो, फ्लॅट्स बघतो, पण त्या बिग डील्स आणि याच्या मागचं लोक स्ट्रगल्स बघत नाही. तर तुझ्यासाठी काय स्ट्रगल्स आणि चॅलेंजेस असतात फ्रॉम अ डेव्हलपर पर्स्पेक्टिव्ह? तर हे जरा तू आम्हाला सांगू शकलास. So that's a very good question and I would like to answer this in detail की म्हणजे ॲक्च्युली की इवन आय वॉन्ट एव्हरी वन टू नो की म्हणजे आता कसं लोकांना दिसतं की अरे बिल्डर आहे, लँड घ्यायचं, कन्स्ट्रक्ट करायचं, विकायचं, बट द चॅलेंज आर व्हेरी डिफरंट. अँड सी लाईफमध्ये कसं असतं, मोर द रिस्क मोर द रिवॉर्ड्स. अँड पीपल समटाईम्स जे सी द ग्लॅमरस लाईफस्टाईल पुढचं हे असं आहे, बट द रिअल स्ट्रगल विच इज बिहाइंड इट वी ओनली नो. सो इफ यू सी असं एकही डिपार्टमेंट नाही आहे की विच कॅन स्क्रू युअर प्रोजेक्ट or put you in loss. So all the cycles to complete a project थोडे पुढे मागे झालं तर पुढे मागे आपलं युअर गॉन. सो बेसिकली इफ यू स्टार्ट सगळ्यात पहिलं लँडमध्ये आपल्याकडे तर लँड नाही आहे आणि लिटिगेशन्स भरपूर आहे. बरोबर. म्हणजे आता म्हणजे ते लिटिगेशन सॉल्व्ह करायला यू हॅव टू गो लाईक किती मागे सगळी हिस्ट्री काढायची, सगळ्यांचे कन्सेंट्स घ्यायचे अँड देर आर व्हेरियस प्रॉब्लेम्स. म्हणजे कधी कधी कोणतरी US ला असतं, कधी कधी कोणतरी बहीण असते, कधी कधी म्हणजे समवन इज नॉट देअर, ही इज नॉट अलाइव्ह ओनली, बट देन व्हॉट टू डू यू डोंट नो. आणि असे एक्झाम्पल्स झाले आहेत की म्हणजे डील झाली, सगळं झालं, एकाने सांगितलं नाही त्याला सखी बहीण आहे, कारण की तो बोलला की बहिणीचं काय नाही आहे आणि शी इज मॅरिड अँड शी इज नाव इन हर इन लॉज, म्हणजे तिच्या तिकडे आहे, तर हिचं काय हक्कच नाहीये. तर ते 2-3 भाऊ होते, त्यांच्यासाठी डील केलं, पैसे दिले, सगळं झालं. ती बहीण बोलते की नाही, अँड वी इन्व्हेस्टेड अ हेवी अमाऊंट ऑफ मनी, बरोबर, करणार काय, वी हॅड टू सेटल, गिव्ह हर ऑल्सो मोर. दिस इज लाईक व्हेरी स्मॉल एक्झाम्पल. एकदा तर असं झालं होतं, बिल्डिंग संपली, नंतर बहीण आली, माय गॉड, की असं कसं त्यांनी दिलं, मग तुम्ही ओसीला अप्लाय करू शकत नव्हते, त्याच्यावर प्रॉब्लेम आले. म्हणजे लाईक लँडमध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहे, डोंट आस्क. म्हणजे की कधी कधी म्हणजे तुम्ही सगळं चालू करतात, कोणतरी येतं, परत तुमचा डिले होतो. अँड इन दी एंड टुडे यू आर सेलिंग टू युअर कस्टमर्सला काय घेणं देणं की ती बहीण आली का मम्मा आली का कोण काय आलं. इन दी एंड टुडे वॉट एव्हर इट इज आर लुकआउट. कस्टमर्स आर बिलिव्हिंग अस, मी, my family, our brand, Parth, or whatever Vice or whatever brand it is. So it is our job to make sure they get their possession on time. So for them to get possession on time, the things which we go like till in detail or in depth to solve it, we only know. तर हे लँडचं झालं. देन सेकंड, अजूनही इंडियामध्ये तुमचं परमिशन्स सँक्शनिंग स्ट्रीमलाईन झालं नाही आहे. सो दॅट इज अनदर टास्क. म्हणजे सगळं ऑन प्लेस असतं, पण कधी कधी तुमचे जे ऑफिसर्स असतात ते जागेवर नसतात, आणि असंच 8-10 दिवस डिले होतो, 1 महिना डिले होतो. ती प्रोसेस खूप टीडियस आहे. आणि समटाईम्स कसं असतं, आता फॉर एक्झाम्पल आपला एक नवी मुंबईचा प्रोजेक्ट होता, तर TDR अवेलेबल नव्हतं. मग नंतर गव्हर्नमेंटनी रूल बनवला, ठीक आहे, इफ TDR इज नॉट अवेलेबल, तुम्ही ते पेड FSIचं करा, विच वॉज इन अदर सेक्टर्स ऑफ नवी मुंबई. सो GR पास झाला, पण मग परत कोणतरी स्टे घेतला. हिअर वी हॅव कम्प्लिटेड 13 फ्लोअर्स. आमचं पोझेशन आहे लाईक आफ्टर द नेक्स्ट 1 year अँड वी हॅव टू कम्प्लीट 3 more फ्लोअर्स अँड परमिशन. सो 6 महिने काहीच नव्हतं. आता करायचं काय, TDR, and if we have to take the TDR, we have to म्हणजे spend 4 crores or whatever X amount more, whereas paid FSI was only 1 point something. तर that is 3 crores more cost. तर हो नाही. then we went to the court, we went to the officers, ते बोलले येईल, आलं नाही. शेवटी finally we had to take a call to spend that much and to take it from somewhere else and load it and complete the building. कारण की आता करणार काय. सो हे तुमचं परमिशनचं झालं. मग एकदा बॉम्बेचे जे प्रोजेक्ट्स आहेत, बॉम्बेच्या प्रोजेक्टमध्ये एक काहीतरी फ्लेमिंगोचं रूल आला. सो इट इज लाईक जे तुमचं क्रीक आहे त्याच्या कुठल्याही 10 किलोमीटरच्या रेडियसचं यू कॅनॉट
कन्स्ट्रक्टर म्हणजे इट वॉज अ व्हेरी ओल्ड रूल अँड इट केम. Correct. पण कधी काही येतं ना, मग ते जोपर्यंत सॉर्ट आउट होत नाही मग ते हॉल्ट होतं. सो हा प्रोजेक्ट गॉट डिलेड बाय 6 months बिकॉज ऑफ दॅट. माय गॉड. सो देर आर सो मेनी थिंग्स की म्हणजे आता EC पण आलं, इज अ गुड थिंग ॲक्च्युली, की बिकॉज सस्टेनेबिलिटी अँड ऑल ऑफ दीज थिंग्स आर बरोबर द आहे. फ्युचर. पण मग त्याला पण टाइम लागतो. तुम्ही करा ना, आम्ही रेडी आहे करायला वॉट एव्हर कम्प्लायन्स, बिकॉज इवन दीज पीपल वॉट एव्हर दे थिंक इट इज फॉर गुड फॉर द पीपल अँड द इंडस्ट्री फॉर द कंट्री. पण स्ट्रीमलाईन करा ना. वाय यू डिलेइंग इट सो मच? करेक्ट. की हा एक झाला लायझनिंग किंवा सँक्शनिंगच्या याचा पर्स्पेक्टिव्हचा. मग देन आता एक PMRD आहे, PMC आहे. सो आता थोडे गावं PMC मध्ये आलेत फ्रॉम PMRDA, पण Right. PMC पूर्ण म्हणजे त्याचं हे त्यांचं अजून त्यांनाच इन्स्ट्रक्शन वरनं आले नाही, दे डोंट नो व्हॉट टू डू. बट देन त्याच्यात आपण अटकतो आणि ठीक आहे आम्ही अटकायला ठीक आहे, बट इन दी एंड बिकॉज ऑफ दॅट आपले कस्टमर सफर करतात करेक्ट. ना. करेक्ट. In the end, we want to deliver like the project on time and give their house to them on time because they are putting their बरोबर. hard-earned money. They are believing us. आणि here कसं की मी as a developer like I am young and I want to go far. So repetitive business असायला I have to deliver. I have to give them good quality and everything on time. मग हे तुमचं लायसन्स झालं. These are very few problems I am telling. म्हणजे अजून खूप काय काय जातात आणि few things I cannot tell you also. ऍब्सोल्युटली. काय होतं की हे डिलेज अप्रुव्हल्स तुम्हाला खूप मोठे चॅलेंजेस आहेत. करेक्ट. काय रेड टेप्स असतात, ठीक आहे, जे डार्क साईड आपण म्हणू शकतो इंडस्ट्रीची, जे तुम्ही फेस करतायत. करेक्ट. हे तर बाहेरला तर कळत पण नाही किंवा Exactly. माहितीही नसतात. करेक्ट. आणि त्याच्यावरनं जेव्हा वेन यू आर सॉल्विंग दिस थिंग्स आय एम अज्युमिंग की बाहेरला असं वाटतं की अरे डेव्हलपर आपल्याला गंडवतोय. करेक्ट. आणि आम्ही कशाला करू म्हणजे आम्हाला थोडी मजा येते. आम्हाला तुम्ही म्हणजे हे शिवाय देणार किंवा नाव देणार किंवा काय, वाय वी वुडंट वॉन्ट दॅट. देर आर लाईक फ्यू प्रॉब्लेम्स विच आर नॉट इन आवर हँड्स. तर हे तर मी फक्त लँड आणि तुमचं परमिशन याच्यात सांगितलं. तुमचं कन्स्ट्रक्शन मध्ये तर वेगळंच आहे. आता एक छोटं एक्झाम्पल सांगतो. पार्किंग वेंडर मी हात वरती केले. पार्किंग स्ट्रक्चर इज हाफ रेडी. त्याचं सगळं मटेरियल अर्धं आलं अर्धं नाही आलं. ही वेंट बँकरप्ट ऑर सम प्रॉब्लेम हॅपेंड. व्हॉट टू डू? शेवटी एव्हरी पार्ट लाईक आय हॅड टू बिल्ड ओन टीम. वी लाईक कॉर्डिनेटेड विथ त्याचे वेंडर्सच्या वेंडर्सला तिकडे डिरेक्टली आणलं, लेबर फोर्स आणला. सो बेसिकली वी बिकेम अ पार्किंग मॅन्युफॅक्चर ऑल्सो. दीज ऑल्सो थिंग्स वी हॅव टू डू बिकॉज वी हॅव कमिटेड टू द कस्टमर्स. त्याच्यामुळे पण प्रोजेक्ट म्हणजे लाईक 6 to 8 months डिले झाला. आता व्हॉट कॅन वी डू? वी हॅव पेड हिम, वी हॅव डन एव्हरीथिंग. त्यांनी त्याचे हात वरती केले. व्हॉट डू वी डू? मी तर सिव्हिल इंजिनियर आहे, मी काय मेकॅनिकल इंजिनियर थोडी आहे. बट दे लाईक धीज आर द प्रॉब्लेम्स. कन्स्ट्रक्शन छोटं छोटं होतं, मटेरियल डिले होतात. देर आर बिग कंपनीज लाईक म्हणजे लिफ्ट कंपनीज म्हणा किंवा अदर लाईक आय वोंट नेम देम, की त्यांच्याकडनं पण डिले होतो. ॲडव्हान्स घेतात तरी डिले होतो. देर आर आता कसं झालं आहे बिकॉज ऑफ सो मच ऑफ इन्व्हेंटरी कमिंग अप आणि बिकॉज ऑफ लाईक द गुड सायकल ऑफ रिअल एस्टेट खूप सारे ऑर्डर्स येतात हे मॅन्युफॅक्चरर्सकडे. तुमचे हे CP सॅनिटरी घ्या, लिफ्ट घ्या, तुमचं टाईल्स ऑर वॉट एव्हर हे सगळं घ्या. तर सो दे हॅव इन्क्रीज द मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी बिकॉज कॉपी पेस्ट. करेक्ट. म्हणजे तुम्ही आता हा युनिट आहे अजून हे टाका, मॅन्युफॅक्चरिंग वाढवा आणि ऑर्डर घेत गेलेत ते. बरोबर. पण द थिंग इज देर इज नो लेबर. तुम्हाला पीपल आर फोर्सिंग दिस. फ्युचरमध्ये आता हे निरंजन हिरनंदानी सरनी पण सांगितलं आहे लेबरचं शॉर्टेज खूप आहे आणि पुढे पण खूप होणार आहे. त्यांचा आत्ता काहीतरी पॉडकास्ट बघत होतो मी. ते बोले LNT कडे 25,000 लेबर शॉर्ट आहे. LNT कडे. माय गॉड. म्हणजे की शॉर्टेज आहे. तर आता सिमिलरली दीज वेंडर्सचं आता 1-2 प्रोजेक्ट्स होते तिकडे लिफ्टचं मटेरियल आलं आहे. ॲडव्हान्स दिला सगळं आलं, बसवायला माणसंच नाही आहे. ओ गॉड. त्याच्यामुळे 6-8 महिने डिले झाला प्रोजेक्ट लोकांचा. म्हणजे असे पण प्रॉब्लेम्स आहेत. तर कस्टमरला थोडी सांगणार की लेबर नाही आमच्याकडे किंवा त्या कंपनीचं नाही आहे. सो कन्स्ट्रक्शन स्टेजेसमध्ये पण एवढे प्रॉब्लेम्स आहेत. सो बरोबर आहे. इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ एनी बिझनेस आहेच. बट धीज आर द थिंग्स विच बॅकडोर हॅपन विच पीपल डोंट सी. सो द स्ट्रगल्स आर व्हेरी डिफरंट. म्हणजे हे तर खूप कमी सांगितले. दिस इज लाईक 10x 100x प्रॉब्लेम्स. सर नचिकेत म्हणजे हा प्रॉब्लेम काय का मी विचारतोय तुला की आता एवढे इंडियात सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, पुण्यातच केवढे आहेत, एवढी मुलं 4 डिव्हिजन्स पास होत आहेत एव्हरी इयर, ठीक आहे. असं कुठे तुला वाटतंय की द कॉलेजेस आर लॅकिंग ऑर देर इज नॉट इनफ स्किल डेव्हलपमेंट, नॉट इनफ
अपॉर्च्युनिटीज किंवा काहीतरी की अशी एक टीम स्वतःचीच क्रिएट करावी. मला तर असंच वाटतं की दॅट ही हॅज ती नीड आली आहे का आज मार्केटमध्ये असं वाटतं. तर सी आय एम नॉट ॲन एक्सपर्ट इन दिस, पण जेवढं वरच्यावर मला माहिती आहे वॉट आय एम सीइंग आय विल गिव्ह यू द आन्सर्स अकॉर्डिंगली. तर आता लाईक आय स्पोक अबाउट हिरनंदानी सर याच्या आधी त्यांचे पण स्किलिंग युनिव्हर्सिटीज आहेत. म्हणजे दे आर राईट, हे दे आर लाईक एज्युकेटिंग पीपल लाईक लेबर्स अँड पीपल की कसं काय करायचं, कसं बेटर करायचं, बट स्टील शॉर्टेज आहे. आधी इफ यू सी महाराष्ट्रामध्ये फॉर एक्झाम्पल टॉक अबाउट महाराष्ट्र, लेबर्स कम फ्रॉम आउटसाईड, म्हणजे बिहार, MP, इकडे तिकडे. बट आता तिकडे एवढी डेव्हलपमेंट इकडे काय यायचे ते, कारण की त्यांना मनी बेसिक. बरोबर आहे. तर आता तिकडे एवढी ऑपॉर्च्युनिटी आहे, तिकडे एम्प्लॉयमेंट वाढत आहे. आधी तिकडे एवढं नव्हतं, बट बिकॉज ऑफ आता एवढं डेव्हलपमेंट तिकडे पण चालू आहे. सो दे हॅव ऑपॉर्च्युनिटी ओव्हर देअर. वाय वुड दे लिव्ह देअर फॅमिलीज अँड कम हिअर. करेक्ट. तर ते एक झालं. मग त्याच्यानंतर आता लेबर्सचं कसं, आता महागाई खूप वाढली आहे. तर आणि आता ॲज अ डेव्हलपर ऑल्सो इवन द रेट्स फॉर स्टील अँड ऑल द मटेरियल्स हॅव इन्क्रीज. करेक्ट. सो आपल्याला पण ते लेबर रेट द्यायला पण ते परवडत नाही. सो देर आर मेनी फॅक्टर्स लाईक दिस. आता इफ यू सी इन द वेस्ट ऑल्सो, वेस्टमध्ये पण आता लाईक लेबर मिळत नाही. आता जे प्रॉपर इंजिनियर्स असतात दे आर ऑन साईट, यू नो दॅट, राईट. म्हणजे आता UK मध्ये लाईक फॉर एक्झाम्पल इफ आय वुड हॅव ग्रॅज्युएटेड अँड आय वुड हॅव जॉईन्ड अ कन्स्ट्रक्शन कंपनी, आय वुड हॅव बीन ऑन द साईट. आय एम लाईक दॅट स्किल्ड पर्सन. तर आता लाईक सो बेसिकली माझं कसं आहे की वी लाईक शॅडो द वेस्ट. करेक्ट. तर आता इन द फ्युचर बिकॉज ऑफ ऑल ऑफ दीज थिंग्स, लाईक आत्ता नाही, मे बी 10, 15, 20 years इट इज गोइंग टू बी सिमिलर. आता पण इफ यू सी म्हणजे IKEA अँड ऑल ऑफ दीज थिंग US मध्ये पण ते DIY करतात. आता आपल्याकडे काय, आपण हे घेतलं, कोणाला तरी कार्पेंटरला बोलवतो, करून देतो. पण तिकडे तसं नाही, ते स्वतः करतात, कारण की लेबर इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. सो आपलं पण तसं तिकडे जात आहे. बट टेक्नॉलॉजी विल हॅव टू प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन दिस. आय डोंट नो हाऊ ऑर वेन. राईट. पण म्हणजे टेक्नॉलॉजी इज ओनली वॉट इज गोइंग टू सेव्ह दिस इन द नियर फ्युचर. अँड इट्स हाय टाईम अँड पीपल आर वर्किंग ऑन इट. अँड इवन आय एम रिसर्चिंग, बट वी नीड टू वर्क ऑन दॅट. कारण की पुढे लेबर नसेल तर बिल्डिंग बांधणार कशी. आता कसं ते 3D हाऊसेस आहेत, किंवा आता ते 3D प्रिंटेड हाऊसेस आहेत की ते ऑटोमॅटिकली होतं. किंवा कॉन्क्रीटचे जे असतात हे तुमचं प्रीकास्ट बिल्डिंग्स आहेत, की आता हे तुमचं सिडकोनी त्यांचे क्वार्टर्स नियर अतल सेतू पूर्ण प्रीकास्ट केलंय. ओके. अँड दे कम्प्लीटेड विदिन अ व्हेरी शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम. म्हणजे तुम्ही ते हे ब्लॉक्स आणा, बसवा, क्रेन ठेवा, बसवा झाली, बिल्डिंग संपली. सो असं याच्यात लेबर कुठे लागतं जास्त. सो समथिंग लाईक दिस, यु नो, की या कुठे लेबर कमी असेल तरी चालेल, अँड युअर टेक्नॉलॉजी विल प्ले अ पार्ट इन इट. बरोबर. दॅट इज ओनली गोइंग टू हेल्प द रिअल इस्टेट इन द फ्युचर. खूप व्हॅलिड पॉईंट आहे. कारण का कधी कधी काय होतं की तू म्हटलं जसं रायझिंग कॉस्ट, एकदम स्टीलचा प्राइस वाढला, ठीक आहे, पण तू त्यावेळेस डायरेक्ट तुम्ही काय कस्टमरला सांगू शकत नाही की अरे करेक्ट, तुम्ही त्या अमाऊंटला बुक केलेलं, आता प्राइस वाढली, मला वाढवून द्या, आम्हाला वाढवून द्या, असं नाहीच करू शकत. प्लस गव्हर्नमेंट चेंज झालं, फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल सिनारिओज असतात, खूप काय काय गोष्टी असतात, मेनी फॅक्टर्स. आणि मग हे सगळं चालू असताना हाऊ डू यू जगल बिटवीन बिंग एथिकल अँड यु नो ऑल्सो लुकिंग ॲट प्रॉफिट्स. का, कारण का वेन यू लुक ॲट दीज टू थिंग्स यू हॅव टू बॅलन्स देम. सी आता सगळ्या डेव्हलपर्सचं वेगवेगळं असतं. समा प्रॉपर बिझनेसवाले की मी खिशातनं कशाला पैसे टाकू, आता हे असं आलं आहे गव्हर्नमेंटचं हे आहे तर मी काय करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल बॉम्बेमध्ये रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहेत की रेट वाढला, हे झालं, त्यांनी रिडेव्हलपमेंटला ऑफर दिली आणि मग त्यांनी आता हात वरती केले की बरोबर, आता त्यांचा प्रॉब्लेम आहे, आता इकडे तो पण ही इज नॉट रॉंग, यू नो, कस्टमर्स आर रॉंग. बट फॉर मी वॉट आय पर्सनली फील ना, यू कीप ऑन डुईंग गुड वर्क, यू कीप ऑन कम्प्लिटिंग द प्रोजेक्ट्स, यू कीप ऑन गोईंग अहेड, मनी विल कम, प्रॉफिट विल कम. आता मी एक्झाम्पल दिलं होतं नवी मुंबई प्रोजेक्ट, तर वी हॅड टू पुट इन मोर मनी, वी पुट इट अँड वी फिनिश्ड इट. म्हणजे आता दॅट विल क्रिएट गुड विल अँड इन द फ्युचर ना तुम्ही you keep on doing good work, you will get good results in the future. This is my, so juggling between ethics or profit, म्हणजे always go ethics. तुम्ही प्रॉफिट कडे बघणार ना, ते प्रॉफिट कडे शॉर्ट टर्म असतं. माय पर्सनल बिलीफ ऑलवेज थिंक लॉंग टर्म. करेक्ट, कारण यू हॅव टू एस्टॅब्लिश दॅट ट्रस्ट बेसिकली, कारण की तुमची लेगसी आहे आणि जर तो ट्रस्ट एकदा बिल्ड केला तो मेंटेन पण करायला लागतो. करेक्ट. अँड ॲज युअर द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ नॅरेडको, करेक्ट, तर वॉट
अनएथिकल ऑर बाकीच्या ज्या प्रॅक्टिसेस चालू आहेत आता इंडस्ट्रीमध्ये, व्हॉट आर दोज दॅट कन्सर्न यू की अरे बापरे हे होतंय आत्ता, जे तू बघतोयस पण यू कांट डू मच राईट, बिकॉज लिमिटेड कपॅसिटी असते आपल्याकडे आणि एव्हरीबडी हॅज देअर ओन वेज टू डू थिंग्स. सो व्हॉट डू यू सी? आत्ता सध्या तर आणि नारेडको काय जरा हे आमच्या व्ह्यूअर्ससाठी समजलं. सो देर आर लाईक ओनली 2 recognized हे ऑर्गनायझेशन्स फॉर रिअल एस्टेट विच इज क्रेडाई अँड नरेटको. की त्याच्यापैकी नरेटको जे आहे विच आय एम अ पार्ट ऑफ महाराष्ट्र, लाईक पुणे, मुंबई, अँड आय एम इन द कमिटी अँड of next gen also. Right. So it is like basically an organization where all the developers come and it is for the real estate. So असे हे 2 organizations आहेत, त्याच्यापैकी एक organization नरेटको which I am a part of. And my main agenda was that it is a community basically, like I told you, greater together. Right. जसं आहे तसं डेव्हलपर सगळे जवळ हे आले, सगळ्यांचे प्रॉब्लेम्स कॉमन असतात. So as an organization we see all the common problems, then we go to the government, then we go to the corporation की हे असे बिल्डर्सचे प्रॉब्लेम्स आहेत, तुमचं काय प्रॉब्लेम आहे तुम्ही सांगा अँड विल कम टुगेदर अँड सॉल्व्ह इट. करेक्ट. सो असे भरपूर असे हे प्रॉब्लेम्स आहे विच वी टॉक टू ऑल द डेव्हलपर्स अँड सॉल्व्ह बेसिकली. ओके. तर त्याच्यातलं द क्वेश्चन व्हॉट यू आस्क्ड इज की म्हणजे काय करू शकत नाही, बेसिकली पॉलिसी ओनली. त्याच्यात जेवढं पण वॉट एव्हर इज पॉसिबल वी ट्राय टू डू, बट सम थिंग्स यू कॅनॉट डू. तर आता हळूहळू वी आर ट्राईंग आणि जेव्हा होईल तेव्हा होईल. लाईक देर आर फ्यू पॉलिसीज ऑर द प्रोसेसेस, तर दॅट यू रिअली हॅव टू वर्क ऑन विच इज आधी त्यांनी केले होते, विचार करूनच केले असतील, बट दे आर नॉट लाईक व्हॅलिड राईट नाव. आता इंडस्ट्री हॅज चेंज्ड, तर other like many factors have changed, so they have to change it, which is good for the developer also and which is good for the people also. आणि the GDP मध्ये जेवढं रिअल इस्टेट कॉन्ट्रीब्यूट करतं आणि जेवढं एम्प्लॉयमेंट करतं ना, इट इज लाईक आय थिंक सेकंड हायेस्ट. तर यू हॅव टू मेक शुअर रिअल इस्टेट इज डुईंग गुड फॉर इंडिया टू ग्रो अहेड, अँड दीज पॉलिसीज ओनली विल हेल्प अस. इट हॅज टू बी विन विन सिच्युएशन. गव्हर्नमेंटला पण ॲडव्हान्टेज, आपल्या लोकांना पण ॲडव्हान्टेज, बिल्डरला पण ॲडव्हान्टेज. बरोबर. दीज पॉलिसीज लाईक हॅव टू वी नॉट फिक्स्ड, लाईक इम्प्रूव्ह अँड वेअर आय सी की आता काही करू शकत नाही, बट होईल हळूहळू. ॲब्सोल्युटली. जसं तू म्हटलास की लेबर शॉर्टेज आहे, पण आजकाल आपण म्हणतोय AI आलंय, टेक इज बूमिंग, दिस हॅपनिंग, दॅट हॅपनिंग, उद्या जॉब्स राहणार नाही, मशीनच सगळं करेल. पण जसं तू सांगतोय ग्राउंड रियालिटी, तसं तर काय दिसत नाहीये की टेक प्लेइंग दॅट काइंड ऑफ अ रोल की लेबरच रिप्लेस होईल, कारण की ते लेबरच नाही आहे तर काय करणार. तर मग हाऊ डू यू सी टेक्नॉलॉजी कमिंग इन टू डेव्हलपमेंट, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट पुढे जाऊन, किंवा वॉट एव्हर इट इज जे एखाद्या डेव्हलपरचं काम इझी करतं, बायरचं काम इझी करतं. सो व्हॉट डू यू और हाऊ डू यू लुक ॲट टेक्नॉलॉजी? सो फर्स्टली ते AI टेक्नॉलॉजी जे बोलतात जॉब्स जातील हे, ते ठीक आहे. इन सम इंडस्ट्रीज दॅट माइट बी ट्रू, बट फॉर रिअल इस्टेट पर्टिक्युलरली आय फील दॅट विल एनहॅन्स जॉब. म्हणजे आता लॉयर असेल की म्हणजे AI वापरलं त्याचं काम इझी होईल, इट विल एनहॅन्स, इट विल हेल्प हिम. सो तुमचं अजून कुठे तुम्ही AI टाका, सेल्स मार्केटिंगमध्ये, इट वोंट एलिमिनेट दॅट सेल्स पर्सन ऑर द मार्केटिंग पर्सन. इट विल गिव्ह हिम टूल्स टू हेल्प. म्हणजे आता हे लीड झाले, मग त्यात AI इम्प्लिमेंट केलं की कसं त्याला म्हणजे असं हे सेग्रिगेट करायचं की विच इज गुड लीड, बॅड लीड, इट प्लेन. पण त्याचं जॉब जायचं काय असं हे नाही आहे. अँड माय पर्टिक्युलर लाईक बिलीफ इज की AI टेक्नॉलॉजी विल एनहॅन्स दॅट पीपल, इट विल नॉट रिप्लेस. राईट. सो तसं आहे. अँड टेक्नॉलॉजी टू बी लाईक टू प्ले अ पार्ट इन रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शनचं तर चालू आहे थोडे, आय टोल्ड यू फ्यू एक्झाम्पल्स. तसं आहे. मग आता सेल्स मार्केटिंगचं बोललो की देअर इज दिस AI टूल की त्याच्यात तुम्ही म्हणजे ते सगळं रेकॉर्ड करतात. इट अनालायझेस द कॉल्स की जे आपले सेल्स पर्सन आणि जे कस्टमर्स बोलतात, मग त्याच्यावरनं ते अनालिसिस करून ते बोलतात की ठीक आहे ही लीड अशी आहे. मग ते ऑटोमॅटिकली इट मेक्स दॅट CRM प्रोसेस व्हेरी इझी. आता फॉर एक्झाम्पल देन टेक्नॉलॉजीमध्ये वी स्टार्टेड ई-रजिस्ट्रेशन्स की म्हणजे आता यू डोंट हॅव टू गो टू द हवेली टू डू रजिस्ट्रेशन. तुम्ही ऑफिसला या, तुम्ही सेल्स ऑफिसला या, साईटवर या, बसा, चहा कॉफी प्या, थंब टाका, साईन करा, रजिस्टर करा अँड गो. सो दिस इज वन पार्ट ऑफ टेक्नॉलॉजी. कुठे म्हणजे कस्टमरचा पण टाइम वेस्ट होत नाही आणि इट मेक्स द प्रोसेस इझी ऑल्सो. तुम्ही तिकडे गर्दी असते, तिकडे बसायला जागा नसते, अँड दॅट एलिमिनेट्स दोज थिंग्स. मग देर आर ॲप्स राईट नाव
किंवा आता कस्टमर ॲप्स आहे की तुम्ही काही पेमेंट केलं रिसिट्स केलं तर इट इज ऑन दॅट ॲप ओनली. यू डोंट हॅव टू कॉल द डेव्हलपर किंवा बँक टॅली करा किंवा यु नो की अरे काय किती दिले मी, हे सगळं ॲपवरच आहे. सो वी आर इम्प्लिमेंटिंग दॅट ॲप. मग त्याच्यावर तुम्ही त्या ॲपवर गेलं तर तुमचं कन्स्ट्रक्शनचं स्टेज काय आहे. सो इट मेक्स द प्रोसेस व्हेरी इझी फॉर द कस्टमर. सो दीज आर फ्यू एक्झाम्पल्स विच कॅन मेक लाईफ इझी लाईक टेक्नॉलॉजी वाईज और करेक्ट. पण आजकाल जसं आता टेक्नॉलॉजीचं आपण बोलतोय तर सस्टेनेबिलिटी करेक्ट हॅज बिकम अ बज वर्ड ऑफ द इंडस्ट्री. right. ग्रीन बिल्डिंग्स, मग वॉटर सेव्हिंग, एव्हरीथिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग अँड एव्हरीथिंग. सो हाऊ डू यू सी दिस? अँड हा प्रश्न काय की आर बायर्स ऑल्सो दॅट अवेअर नावडेज की बाबा मला हे 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 हवं माझ्या बिल्डिंगमध्ये. ठीक आहे, मला आधी तर हे होतं की मला एक घर किती मिळतंय, कार्पेट एरिया काय, जर तू म्हटला रिक्रिएशनल स्पेस आहेत का नाही वगैरे वगैरे. पण आता या गोष्टींचं पण किती महत्त्व आलं? तर खूप अवेअरनेस वाढला आहे आणि अजून खूप वाढायला पाहिजे ऑफकोर्स. बट जेवढा वाढला आहे आता ना, इफ यू सी ऑल द MNCs आणि द बिग कॉर्पोरेट्स जेव्हा ते A ग्रेड कमर्शियल घेतात, दे सी ऑल दीज फॅक्टर्स की किती एमिशन्स आहे, काय ते त्यांचं सस्टेनेबिलिटी किंवा वॉट ऑल द बिल्डिंग अँड हाऊ इट इज मेड, दे सी दॅट इज अ मेजर फॅक्टर. आणि आत्ता ऑल दीज बिग MNC त्यांच्या याच्यातच असतं की तुम्ही कुठे ऑल ओव्हर द वर्ल्ड काय प्रॉपर्टी घेतात हे सगळे मॅच व्हायलाच पाहिजे. ते तिकडनं आहेत आणि बट ते तर बाहेरचं आहे, तिकडे खूप सस्टेनेबिलिटी अवेअरनेस आहे. सो दॅट्स वाय इकडे घेताना ते बघतात. पण आता रेसिडेन्शियलमध्ये पण वाढलं आहे. इन द मेट्रो क्राऊड और मेट्रो जे हे एरियाज आहेत त्याच्यात पीपल आर सीइंग की काय काय आहे सस्टेनेबिलिटी वाईज कसं आहे. सो अवेअरनेस वाढला आहे. बट आय पर्सनली फील अजून वाढायला पाहिजे बिकॉज इट इज द फ्युचर. की आता इन दी एंड तुम्ही एन्व्हायरमेंट म्हणजे आता फॉर एक्झाम्पल पुण्यात आता लेपर्ड आहे अँड पीपल आर सेइंग तुम्ही त्यांचं घर घेतलं आता म्हणजे कॉन्क्रीट जंगल केलं ते आता ते तुमचं घेणार अँड ऑल ऑफ दॅट. बट ठीक आहे डेव्हलपमेंट आहे बट इफ यू डू सस्टेनेबली देन इट कॅन बी डन प्रॉपरली इन द नियर फ्युचर. अँड यू कॅन सी म्हणजे आता कसं कार्बन एमिशन घ्या, कार्बन ते ट्रेडिंग घ्या, ते सगळं तिकडे बाहेर वेस्टमध्ये होतं, ते इकडे पण होणार आहे. अँड आय हॅव स्पोकन टू अ फ्यू पीपल ऑल्सो. ते आपले पायलट प्रोजेक्ट चालू पण झाले आहेत विथ द गव्हर्नमेंट बाय द वे. करेक्ट. सो अवेअरनेस आहे आणि अजून होईल अँड इट इज द फ्युचर ओनली. विच कंट्री ऑर विच यु नो असं कुठला देश आहे की त्याचं रिअल इस्टेट तुला असं वाटतं की खूप अमेझिंग आहे का हा प्रश्न आहे? कारण का त्याचा पुढचा प्रश्न असा आहे की जर ते एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल दुबई घेऊ. मी दुबई सांगणार होता. तर दुबईला जसं काइंड ऑफ कन्स्ट्रक्शन वी सी, द काइंड ऑफ मॅनेजमेंट, द रोड्स अँड एव्हरीथिंग. कारण का प्रॉब्लेम काय होतं पुण्यात फॉर एक्झाम्पल प्रभात रोडमध्ये होत सगळे रिडेव्हलपमेंट होत आहेत पण रस्ते तेवढेच आहेत, रस्त्यांचं रिडेव्हलपमेंट होत नाही. का? कारण का एक छोटा बंगला आहे त्याच आणि ती गल्ली आहे तिकडे ते सगळे 4ही बंगले गेले आणि तिकडे जवळजवळ एक 50 म्हणजे वाढतायत काय 50-100 लोक येणार आहेत राहायला, त्यांच्या 50-100 गाड्या. तर ह्याप्रमाणे तू कसं बघतोय आणि का आपण दुबई सारखं किंवा इन्फ्रा वगैरे का नाही करू शकत? सी द प्रॉब्लेम दिस इज अ व्हेरी आता सेकंड लाईक सिटी और कंट्री टेल यू सिंगापूर. तर डेव्हलपमेंट पण हे छान आहे. पहिलं दुबई, सेकंड सिंगापूर. करेक्ट. हां. बट इफ यू सी ना आधी दीज आर प्लॅन्ड सिटीज, आपली प्लॅन्ड नव्हती. हे दुबई कसं होतं एम्प्टी होतं. दे हॅड अ फुल मास्टर प्लॅन, फुल विजन आणि त्यांनी तसं इन्फ्रा केलं. आपलं कसं होतं सेंटर होतं हळूहळू वाढत गेलं अँड विच इज ऑफ एनी अदर सिटी इन एनी अदर बिग कंट्री ऑल्सो. बरोबर. तुम्ही जर बघितलं असेल तुमचं चायना घ्या किंवा तुमचे बाकीचे किंवा ट्रॅफिक भरपूर असतं कारण की रूल्स बदलतात, डेव्हलपमेंट वाढतात अँड पीपल लाईक द एम्प्लॉयमेंट हब बोला किंवा जे कुठे कुठे लोक रिसाईड करतात. आता प्रभातोडचे लोक कुठे जाणार नाही, मग तिकडेच राहणार ते. आता रोड तर तुम्ही वाढवू शकत नाही. तुमचं बॉम्बे बघा फॉर एक्झाम्पल, बॉम्बे कसं होतं आणि आता कसं झालंय. बट जेवढं वी कॅन डू लाईक द गव्हर्नमेंट ऑफ कोर्स दे आर ट्राईंग टू डू. बट थोडे थिंग्स थोडी आता घर थोडून थोडी आपण रस्ते वाईड करणार आहे म्हणून सिटीज पण वाढतात आहे. बट देन लाईक समटाइम्स यु नो आता ऑल मेजर सिटी तुम्ही न्यूयॉर्क पण बघा सेंटर असतात त्यात तुम्ही काय सोल्युशन ॲज सच काय नाही आहे अँड यू हॅव टू लिव्ह विथ इट. बँगलोर पण किती एक्सपायर्ड झालं पण ट्रॅफिक केवढं आहे. बट नाव यू यूज टू इट अँड देन नाव यू हॅव टू मेक शुअर की यू नो यू कॅन हाऊ मच एव्हर बेटर यू कॅन डू तुम्ही करा. आता कसं आता मेट्रो खूप चालतंय आता बॉम्बेमध्ये. बिग पीपल आर युझिंग अँड दे आर हॅपी विथ इट. ट्रॅफिकचा संबंधच नाही आहे. आय हॅव स्पोकन टू पीपल बिग CEOs आर ट्रॅव्हलिंग बाय मेट्रो. लाईक्स इट अ लॉट सो वी विल डू इट क्वाईट
Amazing. soon in the future. Amazing. I think Nachiket, this was an amazing podcast. And thank you so much for coming and sharing your insights about part developers, about Wise and all the projects you're doing. I think definitely आमच्या व्ह्युअर्सनाही खूप इन्फॉर्मेशन मिळाली आहे, I'm sure लर्निंग आहे. एकही जर थिंग त्यांना कोणाला हेल्प आलं तर why not? ॲब्सोल्युटली. तर तुम्हालाही काही प्रश्न असतील, तुम्हालाही काही क्वेश्चन्स असतील, तर डेफिनेटली वी विल बी गिविंग वेबसाईट लिंक्स, विल बी गिविंग अदर पेज लिंक्स ऑफ पार्ट डेव्हलपर्स, वाईज प्रोजेक्ट अँड एव्हरीथिंग. काही क्वेश्चन असेल तर तुम्ही प्लीज कमेंट करा. वी विल गेट देम आन्सर्ड अँड विल गिविंग द वेबसाईट लिंक ॲज वेल, सो यू कॅन चेक ऑल दीज प्रोजेक्ट्स. अमेझिंग. थँक्यू.